विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर, सांगली आणि सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत या तिन्ही जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची एक व्हिजन बैठक आज हॉटेल सयाजी इथं आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत उद्योग, कला, क्रीडा, पर्यटन, हॉटेल, पर्यावरण आणि बांधकाम अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या। कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल यावर अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करण्याबरोबरच विकासाच्या दृष्टीनं सूचना केल्या। दळणवळणाशी निगडित साधनं आणि पायाभूत सुविधा यांची उभारणी करून औद्योगिक, कृषी, पर्यटन, हॉटेल, ॲग्रो टुरिझम अशा विविध क्षेत्रात प्रगतीच्या दृष्टीनं विकास कसा साधता येईल यावर या व्हिजन बैठकीत व्यापक चर्चा करण्यात आली। याची एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करून या जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, त्यामुळे या भौगोलिक परिस्थितीचा फायदा या जिल्ह्याच्या विकासाकरिता कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न असल्याचं सांगितलं। या जिल्ह्यांसाठी ड्राय हब त्याचबरोबर मेट्रो रेल्वे करता येईल काय यासाठी देखील येणाऱ्या काळात प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली। कोल्हापुरातील विमानतळ आणि सर्किट बेंच यामुळे सांगली आणि सातारा या जिल्ह्यांची कोल्हापूरशी कनेक्टिव्हिटी वाढली आहे, त्यामुळे पुढील 15 वर्षातील विकासाचं नियोजन करण्याचं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। याशिवाय आज झालेल्या व्हिजन बैठकीत तिन्ही जिल्ह्यांच्या दृष्टीनं जी विकासात्मक चर्चा झाली त्याची व्हिजन डॉक्युमेंट तयार करून सर्वपक्षीय आमदार तसंच सरकारसमोर सादर केली जाणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। येणाऱ्या काळात या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रयत्न करूया अशी साद देखील आमदार सतेज पाटील यांनी यावेळी घातली। पुढच्या 1 महिन्यामध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार होईल आणि हे तयार झालेलं डॉक्युमेंट हे आम्ही सर्वपक्षीय मंत्री, आमदार, सरकार यांना एकत्रित बोलवून त्यांना रिप्रेझेंटेशन त्याचं देणार आहे। उद्देश त्याच्यामागचा एवढाच आहे की कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा भौगोलिकदृष्ट्या जोडलेला क्षेत्र आहे। इथलं सांस्कृतिक बॅकग्राऊंड असेल किंवा इंडस्ट्री बॅकग्राऊंड असेल हे एकमेकाशी कनेक्टेड आहे आणि एअरपोर्ट कोल्हापूरला झालेला आहे, त्यामुळे कनेक्शन या दोन्ही जिल्ह्याचं कोल्हापूरला वाढलेलं आहे, सर्किट बेंचमुळे वाढलेलं आहे आणि म्हणून या तिन्ही जिल्ह्याला एकत्रित करून काही गोष्टी आम्हाला करता येतील का, म्हणजे इंडस्ट्रीच्या दृष्टीनं असेल, उद्या ललित कला अकादमीसारखी अकादमी दिल्लीमध्ये तशी एखादी अकादमी या 3 जिल्ह्यासाठी करता येईल का, स्पोर्ट्सच्या दृष्टीने हे तिन्ही जिल्हे एकत्रितपणे काम करता येईल का, असं एक विजन आम्ही करतो आहे आणि त्यातून पुढच्या 15 वर्षामध्ये या 3 जिल्ह्यामध्ये काय घडलं पाहिजे याचं एक विजन डॉक्युमेंट तयार करून ते सरकारला आम्ही प्रेझेंट करणार आहोत। या बैठकीत तिन्ही जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या सूचना मांडल्या। यामध्ये या तिन्ही जिल्ह्यांचा कॉरिडॉर व्हावा, त्याचबरोबर औद्योगिक कनेक्टिव्हिटी आणि वाहतूक कनेक्टिव्हिटी वाढवण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली। याशिवाय या जिल्ह्यातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर चर्चा करण्यात आली। रस्त्यांच्या कनेक्टिव्हिटीमुळे मालवाहतूक जलद होऊन व्यापार वाढेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल अशा सूचना यावेळी मांडण्यात आल्या। महामार्गाच्या आसपास नवीन औद्योगिक वसाहती उभारल्या जाऊ शकतात, यामुळे जिल्ह्यामधील उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील। कोल्हापुरातील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल आणि इतर हस्तकला, खाद्यपदार्थ या उत्पादकांना मोठी बाजारपेठ आहे। सांगली आणि सातारा येथील वस्तूंचाही यामध्ये समावेश आहे, त्यामुळे कॉरिडॉर अंतर्गत काम करता येईल। तसंच कोल्हापुरातील आध्यात्मिक आणि ऐतिहासिक स्थळं, सातारा जिल्ह्याला जोडणारे किल्ले आणि निसर्गरम्य स्थळं पर्यटनासाठी सहज उपलब्ध होतील, त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी चालना मिळेल। त्या दृष्टीने येणाऱ्या काळात प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली। कृषी उत्पादनांची जलद वाहतूक आणि कृषी पर्यटन यावरही अधिक भर देण्याची मागणी करण्यात आली। एकूणच निसर्गाशी सुसंगत आणि मानवी मूल्यांशी सुसंगत असं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या विकासाचं मॉडेल तयार करण्याबाबत अनेकांनी आपले विचार मांडले। सांगली जिल्ह्यातील चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य रवींद्र मानगावे, सांगली जिल्ह्यातील किशोर पटवर्धन, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूटचे चेअरमन सचिन पाटील,
सांगलीतील मराठा उद्योग क्रांती संघटनेचे चंद्रकांत पाटील, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, कोल्हापूर क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत, क्रीडाईचे माजी अध्यक्ष राजीव पारीख, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार आदींनी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या विकासासाठी काय करता येईल यावर सूचना केल्या. यावेळी सकाळचे संपादक निखिल पंडितराव, तरुण भारतचे श्रीरंग गायकवाड, उद्योजक अरुण शहा, सचिन झवर, महेश आवटे, ॲडव्होकेट प्रियांका राणे पाटील, अमरजा निंबाळकर, देवश्री सतेज पाटील, उदय गायकवाड, सत्यजित भोसले, शैलेश शिंदे, निखिल सोनजे, अजय दळवी, विद्यानंद गावडे, ओंकार पोळ, तेजस्विनी सावंत यांच्यासह उद्योग, तंत्रज्ञान, कृषी, व्यवसाय, शिक्षण, संशोधन आणि माध्यम आदी क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते.